साठी आम्ही कॉमेंट्री बॉक्समधून या सामन्याचा लेखाजोखा तुम्हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. फलंदाजी करणारा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय रणजित स्पोर्ट्स कासारवडोली आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे कुडूस स्पोर्ट्स वरद 11 कुडूस या संघाने. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा देऊया, कारण दोन्ही संघ एक एक वेळा विजयाची चव चाकलेले आहेत आणि मात्र अशाच पद्धतीने अविरतपणे अखंडपणे खेळ राहिला तर आजच्या दिवसातला पुढची चाल करणारा संघ नक्कीच ठरू शकेल. दुसऱ्या फेरीतील खरं तर हा सामना एक बिग बॅटल आपल्याला नेक टू नेक फाईट पाहायला मिळेल. या अगोदर जर विचार केला मनीषजी तर या दोन संघांसाठी दोन गोष्टी वेगवेगळ्या महत्त्वाच्या राहिल्या आहेत. कारण या अगोदरचा सामना आपण निश्चितच वरद 11 कुडूस यांना पाहिला की ज्याने निश्चितच गोलंदाजीच्या जीवावर समोरच्या मिस्टर श्रीकांतजी भोईर यांना विनंती करतो, प्लीज तुम्ही अतिथी कशात बसायचं. बघा, आमचं कर्तव्य आहे पाहुण्यांचं आदर तिथं राखणं, त्यामुळे आम्ही वारंवार विनंती करतो श्रीकांतजी भोईर आम्ही तुम्हाला विनंती करतो, प्लीज अतिथी कशामध्ये स्थानापन्न. थँक्यू. निश्चितच कुडूस या संघाने चांगली गोलंदाजी केली होती आणि समोरच्या संघाला रोखलं होतं धावांवर. त्यानंतर त्यांनी चांगली फलंदाजी केली आणि विजय मिळवला. त्यांची गोलंदाजी चांगली राहिली होती पहिल्या सामन्यामध्ये. आणि ॲट दी अदर हँड ज्यावेळेस आपण कासार वडवली संघ बघत होतो त्यावेळेस सुशांत नावाचा फलंदाज होता ज्याने जे वादळ आणलं, त्यांची ती फलंदाजी हायलाईट राहिली होती. आणि यावेळेस आता आपल्याला पाहायचं आहे की हे दोन्ही एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. कशा पद्धतीने ते मात्र क्रिकेटचं विश्व कोणत्या पद्धतीच्या रंगामध्ये आपल्याला रंगवून सोडत आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट दोन्ही संघ आता मात्र विजयाच्या उद्देशानेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. कारण दुसरा सामना चांगला झाला आजच्या दिवसातला, कारण नावा हा एक प्रतिष्ठित संघ होता. नावा संघाविरोधात विजय स्वीकारून या ठिकाणी दुसऱ्या फेरीमध्ये जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच कुडूचा संघ. पहिला बॉल फेकण्यासाठी बॉलर तयार. पहिल्याच बॉलवर स्टान्स तर आगळा वेगळा घेतला होता. ऑन साईडला खेळण्याचा स्टान्स तुम्हाला पाहायला मिळाला. लॉंग वे शफल झालं होतं, उजव्या यष्टीच्या नियंत्रण रेषेच्या बाहेर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पण मात्र बॅट्समनला फॉलो करताना गोलंदाजाची लाईन भरकटली. पहिला बॉल वाईड. देर इज अ बिग डिफरन्स इन बिटवीन आउटर अपिअरन्स अँड रियालिटी. जे अतिचे खायचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे असं मराठीमध्ये आपण खरं तर म्हणू शकतो. इथे मात्र स्टान्स ज्या गोष्टीसाठी केला होता अंतिम क्षणाला स्वतःला सावरलं आणि गोलंदाजाला चूक करण्यासाठी प्रवृत्त केलं. पहिले षटक हाताळण्याचे सोएब मेमन तुम्हाला पाहायला मिळतोय पंचांच्या उजवीकडून. यावे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जातोय, वन बाउन्स घेऊन सीमारेषा पार मिळतोय चौकार. सीधी बॅट, नो बकवास, चौकार. सीधी बात नो बकवास स्प्राईट आपण देतो, इथे मात्र सीधी बॅट नो बकवास एक चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी, खरं तर अगोदरच्या सामन्यामध्ये त्याला कॉन्फिडन्स मिळाला आहे. इथे यावेळेस ऑफसाईडच्या रिजन मध्ये उडवले, इनफिल्डच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषेला वेधणारा हा 4 धावांसाठीचा A1 ब्रँडेड चौकार. मध्ये पहिले षटक आहे 6 धावांचा हाताळलं होतं. तोच गोलंदाज आता मात्र कुठेतरी महागडा ठरतोय, तो म्हणजेच वरद 11 कुडूस साठी बॅक टू बॅक 2 चौकार बॅट्समन अयुबच्या बॅटमधून आलेले आहेत. आणि ज्या फलंदाजाने या अगोदरच्या सामन्यात फक्त 2 धावा इथे धावफलकावर लावल्या होत्या, तो फलंदाज इथे मात्र लागोपाठच्या 2 चेंडूंचा खरपूस समाचार घेतो, 2 चौकार बॅटमधून दाखवतो. म्हणजे परिस्थिती कधी बदलेल याचा नेम नाहीये. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहे ओव्हर द विकेट. हो यावेळेस मात्र चकवा टाकलेला गोलंदाज, जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी. यावेळेस मात्र पवित्रा घेतला आक्रमक, पण त्यानंतर मात्र मन बदललं आणि मन बदलताना व्यवस्थित पवित्रा घेतला गेला नाहीये आणि अशा पद्धतीने शरीराचा वेध घेतला गेलाय आणि पायचीच्या स्वरूपात त्रिपाळीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेला आहे. विकेट डाऊन. तिथे मात्र तो हल्ला झाला होता, त्या हल्ल्याची खरं तर आठवण झाली, काहीच प्रत्युत्तर नाही. इतका चांगल्या पद्धतीने हा चेंडू इथे मात्र हाताळला गेला. गोलंदाज सोएब मेमन. सोएब मेमन
याच्या बघा माध्यमातून. या अगोदरच्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते सुनील सर आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याची गरज होती. कमबॅक करताना मात्र विलक्षण पद्धतीने चेंडूची हाताळणी केलेली आहे आणि अनप्लेएबल जवळपास चेंडूचा वेग भन्नाट होता, पडल्यानंतर थोडासा खाली राहिलाय. त्याचमुळे मात्र या चकव्या टाकणाऱ्या गोलंदाजीचा कुठेतरी बळी फसलाय. फलंदाज बाद. आकाश यावेळेस स्लॉक करायचा होता. पुन्हा एकदा आपण पहिला कुठेतरी ओळखतोय. सोयबाचा अभ्यास करण्याची जी गरज आहे ना, ती गरज महत्वाची असते. कारण कुठलाही फलंदाज कसा खेळतोय त्याला ओळखून गोलंदाजी करायची असते. आणि या पुढच्या 2 बॉलवर मला तेच पाहायला मिळालं. पहिल्या बॉलवर विकेट आलाय, त्यानंतर डॉट बॉल. बघा यावेळेस भिवंडीमध्ये एक म्हण आहे की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क गरजेचं. या ठिकाणी फुटवर्कचा अभाव जाणवलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी हवी पडतोय या ठिकाणी गोलंदाज ते म्हणजेच रणजी स्पोर्ट्स कासरवडी संघावर. जागा बनवून खेळण्याचा खरं तरी मात्र प्रयत्न केला होता. मागे झाले होते, बॅकफुटला गेले होते आणि निश्चितच आर्म स्ट्रेच करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू फळीचा संपर्क आला नाहीये आणि चांगला चेंडू हाताळला. सोयब ओव्हर द विकेट. आकाशसाठी स्टेप आउट झाले. कवचच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढल्या. त्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे. बॉल जाईल दण 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 करत सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. आणि ते मात्र 4 धावा आलेले आहेत. मला असं म्हणायचं नेमकं समालोचन कक्षामधील समालोचकाचं तोंड बंद केलं या फलंदाजाने. कारण या अगोदर आपण म्हटलं होतं की फुटवर्कचा अभाव आहे. यावेळेस बदल आली ते पाहायला मिळालं. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक समोर आले आणि चांगलं कनेक्शन पाहिलं. A1 ब्रँडेड चौकार दरम्यान या फलंदाजाच्या बॅटमधून आपण पाहिला. कधी स्टेप आउट व्हायचंय, कधी फ्रंट फुटला जायचंय, कधी बॅकफुटला जायचं आणि कधी तुम्हाला गुडघ्यावर यायचं. याचं तंतोतंत तुम्हाला गणित मांडावं लागते आणि प्रत्येक बॉलर मात्र वेगवेगळ्या पद्धतीच्या गोलंदाजी करत असतो आणि त्यांना ओळखणं खरं तर फलंदाजांना कठीण असते. यावेळी स्टेप आउट झाले आणि उजव्याच्या हलकासा बाहेर गुडलेनला पिच होणारा बॉल होता. व्यवस्थित पुढे येऊन हा बॉल कनेक्ट केला आणि कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढला. जबरदस्त नेत्रदीपक फटका बॅटर आकाशच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या झाले एका षटका समाप्तीनंतर 13 धावा. परिवर्तन खरं तर समाजाचा नियम आहे. परिवर्तन निसर्गाचा नियम आहे आणि त्या परिवर्तनाबरोबर आपण स्वतःला ढाळलं पाहिजे. आणि ते मात्र क्रिकेटचं फॉर्मॅट बदलतं, क्रिकेटचं स्वरूप बदलतं आणि प्रगत क्रिकेट दरम्यान आपण निश्चितच या काळामध्ये पाहतोय. आणि त्यामुळे गोलंदाज असतील, फलंदाज असतील, निश्चितच या सर्व गोष्टींकडे गांभीर्याने पाहतात आणि त्यांच्या खेळाचा स्तर उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येतोय. लोढा एंड कडून महेश जाधव. स्ट्राईक एंडला बॅटर तुम्हाला पाहायला मिळते प्रसाद. आता या डावामध्ये पहिल्यांदा स्ट्राईकवर तो खेळतोय. ओव्हर द विकेट. जागा बनवली, खूप जास्त रूम बनवला होता आणि इतका अपेक्षित नव्हता आणि तितका गरजेचा सुद्धा नव्हता. बघा जागा बनवणं गरजेचं आहे पण मात्र खूप जास्त तुम्ही बॉलपेक्षा शरीराला दूर घेऊन गेलं तर मनासारखा फटका खेळण्यासाठी त्रास होऊ शकतोय. नाही, अतिरेक आहे निश्चितच. या दोन्ही फलंदाजांकडून जागा बनवण्याचा अधिकचा प्रयत्न दरम्यान झालाय. चांगला तोपर्यंत त्यांना अजूनपर्यंत यश मिळालं नाही फटकेबाजी करण्यामध्ये. हो यावेळेस मात्र आउटसाइड एज यष्टीरक्षक थोडासा जवळ होता, यष्ट्यांच्या बाजूलाच होता, त्यामुळेच मात्र व्यवस्थित रिफ्लेक्शन दाखवता आला नाही. या बॉल मात्र फ्लाय स्लिप रिजन मध्ये जातोय. दरम्यान एक धाव पळून पूर्ण केले. धावसंख्या जाते ती म्हणजे 14 या आकड्यावर. महेश जाधव षटक चांगलं हाताळलं जाईल. सुरुवात म्हणजेच कुडूस टीमसाठी. दोन्ही चेंडू मला असं वाटतं समांतर होते. अगोदरचा चेंडूला जी लेन दिली होती ती लेन थोडी खेचली आणि यावेळेस एक आउटसाइड एज आपण पाहिला. गोलंदाज तयार. धावसंख्या 14. यावेळेस जबरदस्त स्विच हिट बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतोय चौकार. 4 धावा. मस्ट निडेड बाउंड्री. त्याने ते त्यांच्याकडून केलं जातं. अतिरेक आहे इथे. मात्र गोलंदाजाने तेच केले. गोलंदाजाने ही अतिरेक केला. सुरुवातीचे 2 चेंडू ज्या टप्प्यावर हाताळले तोच टप्पा तिसऱ्या चेंडूवर इथे मात्र ठेवला आणि फलंदाज यावेळेस फ्रंटफुटला येतो, ड्रायव्हिंग सीटला येतो आणि ते मात्र एक चौकार मिळतो. आणि किती चांगल्या पद्धतीने बदल आले ते आणि बॉडी रोल केले त्याने. लगेच स्विच केले, स्वतःला उलट दिशेचा पवित्रा घेतला आणि पाहिलं होतं की डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे, फायदा होऊ शकेल आणि स्विच हिटच्या माध्यमातून चौकार आपल्या संघासाठी प्राप्त केला आणि संघाला नेऊन पोहोचवलंय 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने येतोय गोलंदाज महेश जाधव. यावेळेस स्लॉक स्वीप करायचं होतं, प्रॉपर पोझिशन घेतली नाहीये. यावेळेस मात्र थोडासा लेग साईडला सोडून देणारा बॉल होता, जे लेग साईडच्या यष्ट्याच्या वरून डिलिव्हर केला. या बॉलला कुठेतरी आता परिवर्तन करतोय गोलंदाज जाधव. अगदी बरोबर. 2 षटकांचा काही मित्रांनो इथपर्यंत संपतोय. 2 षटकांच्या अंती धावफलक आपण जर निश्चितच दुसरं षटक सुरू आहे खरं तर
आणि धावफलक आपण पाहिलं तर 19 धावा निश्चितच धावफलकावर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 4 बॉल फेकून झालेले आहेत. पहिल्या बॉलवर डॉट, दुसऱ्या बॉलवर सिंगल, तिसऱ्या बॉलवर चौकार आणि चौथा बॉल हा बाईची एक धाव. धावसंख्या जाते 19. पुन्हा एकदा महेश जाधव ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर असेल प्रसाद. हो, यावेळेस चांगली कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून तो बॉल कलेक्ट करेल, फेक करेल, तोपर्यंत डेंजर एंडला प्रसाद आहे. थ्रो मात्र खूप जास्त वाईड राहिलाय, त्यामुळे या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. क्षेत्ररक्षण खूप महत्वाचं आहे, तुमचं स्टॉप करणं गरजेचं आहे, पण योग्य तो एंड निवडून त्या दिशेने थ्रो करणं देखील तितकंच गरजेचं आहे. तेव्हा आपण म्हणू शकतो की चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण झालंय. डिसिजन मेकिंग आहे ते मात्र त्या अगदी कमी वेळ तिकडे क्षेत्ररक्षकाकडे असतो आणि त्याला ठरवायचं असतं कोणत्या एंडला मला जायचंय. इथे अतिरिक्त प्रयत्न फील्ड करण्यासाठी झाले, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि बॉडीचा बॅलन्स कुठेतरी गमावला होता, म्हणून ही फेक थोडीशी वाईड आलेली आपल्याला पाहायला मिळाली. धावसंख्या 21 झाले. शेवटचा बॉल असेल या दुसऱ्या षटकातला. ओव्हर द विकेट. अपील केली गेले, शफल झाले होते, शरीराचा वेध घेतला जातो आणि आता मात्र जाळ्यात फसतोय फलंदाज प्रसाद. शफलून खेळण्याचा कुठेतरी मोह झाला होता आणि त्या मोहाला बळी पडलाय. पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. विकेट डाऊन. शकतोय बाद होतोय फलंदाज तो म्हणजेच प्रसाद. पायचीच्या स्वरूपात तो बाद झालाय. बघा आपण रिप्ले मध्ये पाहू शकतोय पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेटने गोलंदाजी करत होता आणि बघा पुन्हा एकदा शफल होऊन उजव्या यष्टीच्या बाहेर येऊन खेळण्याचा प्रयास केला गेला. गोलंदाज चतुराईने हा बॉल हाताळतोय आणि अक्षरशः प्लम एलबी अगदी मधोमध पकडला गेलाय फलंदाज आणि पायचीच्या स्वरूपात बाद होतोय. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती म्हणजेच 2 गडी बाद 21 धावा. पुढच्या 2 षटकांसाठी ऐकूया मुरबाडचा बुलंद आवाज सुनील शेळकेकर. निश्चितच ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि त्यांची क्वालिटी दरम्यान इथे मात्र या अगोदरच्या रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. नीट अँड क्लीन टेलिकास्ट दरम्यान आपल्यापर्यंत पोहोचतोय, प्रत्येक रिप्ले इथे मात्र पोहोचतोय आणि तरच निश्चितच खरं तर आपण रिप्लेमध्ये ठरवू शकतो की कशा पद्धतीने इथे मात्र फलंदाजाने यष्ट्यांच्या समोर त्याला पकडले, गोलंदाजाने की नाही पकडलं, या सगळ्या गोष्टी आहेत. खरं तर ट्रान्सपरंट कधी होतात, ज्यावेळेस तुम्हाला ती क्लिअरिटी मिळत असते त्याच वेळेस ट्रान्सपरंट होत असतात आणि ही क्लिअरिटी आतापर्यंत त्यांनी राखली आणि म्हणूनच त्यांना टेलिकास्ट का बिग बॉस असं म्हटलं जातं. गोलंदाज तयार असतील क्रमांक 3च्या षटकासाठी चिराग भानुशाली. यावेळेस उडवलंय पॅडचं लेग साइड रिजन क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे. जितकी उंची तितकंच अंतर. 6 धावांसाठीचा दणदणीत सणसणीत षटकार. वेळापासून तग धरून आकाश खेळतोय. बघा पुढे बॉल ठेवला होता, गुडघ्यावर बॅलन्स केला. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट आणि यावेळेस चेंडू जातोय सरळ 4 धावांसाठीचा आलेला दर्जेदार दिमागदार देखना चौकार. फटकेबाजी आता तुम्हाला पाहायला मिळते आकाशची, कारण आतापर्यंत 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत, 1 षटकार त्याच्या बॅट मधून आलाय आणि संघ जेव्हा संकटात होता, धावांची गरज होती आणि धावांची गरज पूर्ण करतोय, म्हणजेच या वेळेला आकाश जाधव. धावसंख्या जाते ती म्हणजेच 31 या आकड्यावर. पहिल्या चेंडूवर काश्मीरची सफर करण्यात आली तर या चेंडूवर निश्चितच कन्याकुमारी पर्यंत गोलंदाजाला घेऊन गेला या फलंदाज असं म्हणायला हरकत नाही. दोन्ही अगदी विरुद्ध दिशेने 2 फटके आलेले आपण पाहिले. क्लास आहे फलंदाजाचा. अधिकचा वेळ त्याने इथे मात्र खेळपट्टीवर घालवलाय आणि त्याचा रिवॉर्ड आता मात्र त्याला मिळतोय, कुठेतरी सूर सापडतोय. गोलंदाज यावेळेस चिराग भानुशाली स्वतःला तयार करते. लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आलेत. यावेळेस लॉक केले. पायचा चेंडू फार काळ हवेमध्ये आहे. हाही जेल होणार नाही. याही वेळेस 6 धावांसाठीचा दर्जेदार षटकार. फलंदाजी केली जाते. बघा या ठिकाणी हवेच्या लाटावर स्वार होऊन बॉल मात्र मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे ऑडियन्स स्टँड म्हणजेच माननीय सुरेश बाळामामा म्हात्रे साहेब स्टँडच्या पलीकडे गेलेला आहे. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या 37 झालेली आहे. बघा मला गेला सामना आठवतो ज्या वेळेस संघ संकटात होता आणि सुशांत मुकादमने मात्र दर्जेदार खेळ केला होता. यावेळी सुशांत मुकादम नॉन स्ट्राईक एंडला आहे. स्ट्राईक एंडला आकाश आहे आणि त्याच्या बॅटमधून मात्र धावा बरसल्या जात आहेत. आतापर्यंत 2 मोठे षटकार दरम्यान त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. त्या अगोदर 3 क्लासिकल फटके आपल्याला पाहायला मिळाले, 3 चौकार. कॉपी बुक स्टाईलने खरं तर हा फलंदाज ज्यावेळेस चौकार मारतो त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज तयार चिराग.
यावेळेस लॉक केले. व्हॉट अ ग्रेट हिट. ओ माय गुडनेस. बॉल इज गोइंग ऑल द वे फॉर 6 रन. यस, इट इज मॅक्सिमम. मध्ये आपण निश्चितच पाहू शकाल तर ब्रेटली नावाचा खरं तर गोलंदाज आहे, परंतु कसोटी क्रिकेट खेळत असताना 143 मीटरचा लांब पल्ल्याचा षटकार त्यांनी मारला होता. त्यानंतर आपण पाहिलं मार्टिन गप्टिल याने 127 आणि त्याचबरोबर मला लियाम लिव्हिंगस्टन नावाचा फलंदाज आठवतो ज्याने 122 मीटरचा षटकार दरम्यान ठोकला होता. हा षटकार त्याच षटकारांची खरं तर आपल्याला जाणीव करून देणार आहे. गोलंदाज तयार. 43. षटकारांची हॅट्रिक करण्याची संधी इथे होती. यावेळेस टॅप केलं जात आहे, समोर ठेवलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दरम्यान 38 सर्कलच्या आतमध्ये झालंय आणि एक धाव घेण्याची इकडे मात्र संधी होती. एक धाव आली आणि याचबरोबर धावपलकावर धाव आहे. 4-4 44 धावा. आणि आता कुठेतरी खूप वेळानंतर स्ट्राईकवर येऊन पोहोचलेला सुशांत मुकादम जो कधीशी वाट पाहत होता की माझ्याकडे फलंदाजी कधी येईल, पण मात्र ड्रायव्हिंग सीटवर आकाश जाधव असल्या कारणाने त्याच्या बॅटमधून धावा येत होत्या, त्यामुळे तो देखील शांतपणे त्याच्या फलंदाजीचा आनंद घेत होता. मेरा टाइम कब आएगा. निश्चितच यावेळेस त्याला संधी आहे. पाहायचं संधीचा कशा पद्धतीने इथे मात्र उपयोग केला जातो. गोलंदाज तयार असतील. यावेळेस बॅकफुटला चिराग भानुशाली इथेही समोर ठेवले. यावेळेस कमबॅक चांगला आहे. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून भूमितीमध्ये ज्या पद्धतीने बायसेक्टर असतो यावेळेस बायसेक्ट केलं गेलं आणि 4 धावांसाठीचा आलेला यावेळेस हा नशिबाचा चौकार. या षटकामध्ये त्याने एका ओव्हरमध्ये 27 धावा खर्च केलेल्या आहेत, म्हणून की काय वेळ बदलायला वेळ लागत नाही. अगदी बरोबर. क्रिकेटमध्ये तुम्ही अगोदर कसा खेळ केला याला जरी महत्व असेल तरी मात्र तुमच्या डोक्यामध्ये ते नको आहे. त्यामधून मिळालेला कॉन्फिडन्स तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कॅरी करू शकता, परंतु ती हवा निश्चितच देर इज अ व्हेरी लिटल मार्जिन इन बिटवीन कॉन्फिडन्स अँड ओव्हर कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये बदलला की तुमचा प्रगतीचा ग्राफ निश्चितच खाली आलेला आपण पाहू शकतो. यावेळेस 3 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा यावेळेस धावपलकर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. 48 धावा धावपलकर आहेत. सन्माननीय इंद्रजित पाटील हे देखील आमच्याशी रजा घेत आहेत, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेला तुम्ही दिलात, थँक्यू. 48 धावा झालेल्या आहेत. 18 बॉलचा खेळ झालेला आहे. 48 धावा धावफलकावर आहेत. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहे. कमबॅक करणं खूप जास्त गरजेचं, कमीत कमी धावांचं आणि जास्तीत जास्त विकेटचं षटक हाताळणं खूप जास्त गरजेचं आहे व्रत 11 कडूसाठी. निश्चितच रणजित 11 कासार वडवली संघाकडून फलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली आहे. आयुष शेखने निश्चितच सुरुवात चांगली केली होती. 2 चौकार त्याने पॉवर प्ले मध्ये मारले होते. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. आकाश ज्यावेळेस आला तिथपासून गोलंदाजांना फक्त आणि फक्त आकाशातले तारेच दाखवतो. गोलंदाज तयार. मजर याचा हा पहिला चेंडू मिस टायमिंग आहे. पाहायचंय झेल होईल का. यस, इथे मात्र झेल झालाय आणि फलंदाज आकाश याला मात्र यावेळेस परतावं लागेल. क्रमांक 3 झटका लागतोय इथे रणजित स्पोर्ट्स कासार वडवली या संघाला. जसं सिद्दीक सरांनी सांगितलं की मजरची नजर लागली, मी तर म्हणेन मजरची पुन्हा एकदा नजर लागली आहे रणजित स्पोर्ट्स कासारवडले संघाला. कारण सेट बॅट्समन जो होता आकाश जाधवला परतीचा प्रवास करावा लागतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. इमर्जिंग स्टार ऑफ कासार वडवली नरेंद्र भारती. पहिल्या चेंडूवर ज्यावेळेस तुम्हाला गडी बाद करण्यामध्ये निश्चितच यश मिळत असतं त्यावेळेस निश्चितच तुमचा कॉन्फिडन्स दुणावलेला असतो. आणि खरं तर नेहमी आपण म्हणत असतो आत्मविश्वास अशा पद्धतीची शक्ती आहे तुम्हाला निश्चितच पायथ्यापासून शिखरापर्यंत पोहोचवत असते. यावेळेस मिळालेला आत्मविश्वास कशा पद्धतीने युटिलाइज केला जातो गोलंदाजाकडून खरं तर येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये आपण पाहणार आहोत. 31 धावांचं योगदान देऊन आकाश रिपट मैदानाच्या आत बाहेर आलेला आहे आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नरेंद्र. यावेळेस हा चेंडू आहे. इथेही बिग हिट केलंय. पायचे अंतर मिळतं का. क्षेत्ररक्षक फक्त दर्शक बनून राहिले. याही वेळेस आला एक दिमागदार षटकार. काही सह्याद्रीची उंची या फटक्याला लाभलेली आहे मनीषजी. आणि मला असं वाटलं होतं थोडं अंतर कमी कापेल, परंतु अंतिम क्षणाला आपण पाहिलं निश्चितच बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला गेलेला हा षटकार आपण पाहिला. 6 धावांनी धावसंख्या फ्लाय झाली आणि 54 पर्यंत जाऊन पोहोचली.
गोलंदाज तयार. फुलटॉस आहे यावेळेस पाहिजे समोर खेळून काढलाय आणि इथेही कोणतेही चान्स नाही क्षेत्ररक्षकाला. याही वेळेस येतोय एक दिमागदार षटकार. दरम्यान आपल्याला पाहायला मिळते या डाबाला जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून मागे वळून पाहिलं नाही ते मात्र फलंदाजाने 100 फटकर एक मोठे फटके दरम्यान आपण पाहतोय. यावेळेस लोअर फुलटॉस होता आणि लोअर फुलटॉस चेंडू समोरच्या दिशेने लॉंग ऑनची सीमारेषा क्लिअर करणे इतकं सोपं नसतं आणि हे लिलय करून दाखवलं या फलंदाजाने. एक षटकाराला धावफलक इथे मात्र 6-0 60 पर्यंत जाऊन पोहोचलं. मुसीबत कैसे भी आने दो, हम नहीं रुकेंगे, हम नहीं झुकेंगे, असंच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज मात्र आकाश रिपट आणि सुशांत मुकादम आता कुठेतरी ड्रायव्हिंग सीट वर येतोय. बॅक टू बॅक 3 मोठे फटके त्याच्या बॅट मधून आले. एक चौकार 2 षटकार आले. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 60 या आकड्यावर 60 रन्स ऑन बोर्ड. निश्चितच फक्त लढ म्हण असं इथे मात्र म्हटलेले आहे फलंदाजाने आणि तो निश्चितच तो आशीर्वाद घेऊन मैदानामध्ये उतरलाय. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा आणि पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. निश्चितच इथे मात्र आशीर्वाद घेऊन आलेले आहेत गोलंदाज तयार. काय फलंदाजी आहे. इथेही बिग हिट करायचं होतं. यावेळेस मात्र कमबॅक करताना गोलंदाज मजर याला आपण पाहिलं. मजर याला आपण आउटकास्ट करू शकत नाही. डोंट एव्हर अंडर एस्टिमेट एनीवन इन युअर लाईफ असं म्हटलं जातं. इथे मात्र त्याने त्याचा क्लास दाखवून दिला आणि स्वतःचा परिचय इथे मात्र करून देत असताना गोलंदाज यावेळेस कमबॅक करतो. निर्धाव चेंडू हाताळतो. धावसंख्या स्थिर आहे 60 धावा धावपलकर. क्रमांक 4चं षटक. मजर पुन्हा एकदा तयार. जॉली कामतकर के कॅप्टन. यावेळेस फुल टॉस आहे. यावेळेस उडवून दिलाय भिरकावून दिलाय. माननीय श्री कपिल पाटील साहेब स्टँडच्या डोक्यावरून जाणारा हा 6 धावांसाठीचा उत्तुंग षटकार. क्या बल्लेबाजी हो रही है, मूड को बना दिया है बल्लेबाजों ने. सिद्दीक सर ताबडतोड फलंदाजी आपण म्हणू शकतो. प्रत्येक बॉलवर मात्र स्वार होलेत फलंदाज आणि गोलंदाजांचे प्रत्येक मनसुबे उधळण्यासाठी या ठिकाणी सुशांत आणि नरेंद्र हे सज्ज झालेले आहेत. सुशांतच्या बॅटमधून हा पुन्हा एकदा षटकार आलाय. गेल्या मॅच मध्ये आपण पाहिला सुशांतच्या बॅटमधून आल्या होत्या एकूण 35 धावा आणि पुन्हा एकदा या षटकामध्ये या धावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात 22 धावांचं योगदान सुशांत मुकादम. अगदी बरोबर. फक्त आणि फक्त 5 चेंडूंचा सामना केलाय. 3 षटकार आणि 1 चौकार त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. याच षटकामध्ये 3 षटकार दरम्यान या फलंदाजाच्या बॅटमधून आले. पहले मैच में भी उन्होंने ही बल्लेबाजी की थी. अगदी बरोबर अगदी बरोबर. गोलंदाज तयार मजर. यावेळेस क्रमांक 5चा चेंडू. इथे यावेळेस फ्लिक करायचे. चेंडूबाईचा संपर्क नाही. खरं तर चेंडूने यष्ट्याने इथे मात्र वेधलाय आणि क्लीन बोल्ड गडीबाद. देखिए टॉस मैच के बाद होगा. थैंक यू जॉली. आणि याच बरोबर पहिलं सत्र मित्रांनो संपलं. पहिल्या सत्राच्या अंती फलंदाजी करत असताना रणजित स्पोर्ट्स कासारवडवली संघाच्या आपण पाहिल्या तर 4 गड्यांच्या मोबदल्यात 66 धावा धावपल करू लागल्यात आणि 67चं टार्गेट घेऊन यानंतर मैदानामध्ये उतरावं लागेल. खरं तर वरद 11 कुडूच्या संघाला. हा सामना ज्यावेळेस ऑफिशियल रित्या सुरू होईल त्यावेळेस तुम्ही ऐकू शकाल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र सिद्दीक भावे आणि त्यांच्या साथीने ओमकार शेटे. बहुत धन्यवाद सुनील शिल्के और साथ ही साथ मनीष पाटिल. देखिए अब आएगा मजा. अब अग्नि परीक्षा अरशद हुंडो की. कहते हैं कि पहाड़ के नीचे जब ऊंट आता है तो उसको अंदाजा हो जाता है कि दुनिया में मेरे से भी ऊंची चीज है. अब आएगा मजा. जीटीसी पे ये सुंदर टेलीकास्ट आप देख रहे हैं. बिग बॉस ऑफ टेलीकास्ट. देखिए जीटीसी दिन दुगनी रात चौगनी तरक्की कर रहा है. दिन में इनका टेलीकास्ट सोना रहता है तो रात में सोने पे सुहागा. जल्पेश भोयर, सूरज मात्रे एंड कंपनी. हमारे अजय पाटिल गेंद थमा देना है. अब आएगा मजा. देखना है कि अरशद हुंडो के क्लास का इम्तिहान है, परीक्षा है. द क्लास इज परमानेंट, द फॉर्म इज परमानेंट. दिस इज द परफेक्ट टाइम. अरशद हुंडो प्रूव हिमसेल्फ. इज अ वंडर ऑफ वाड़ा. व्हाट अ प्लेयर इज. इस ग्राउंड पे अरशद हुंडो के कई कीर्तिमान है, कई बड़े ऐसे रिकॉर्ड है. मेरे साथ थोड़ी देर में जुड़ जाएंगे टेनिस दुनिया का खूबसूरत चेहरा, वॉइस ऑफ वॉकलम, चॉकलेटी बॉय के नाम से जाने जाने वाले ओमकार शेट्टे. यस, नानेश्वर मुकादम हर चीज हमें निकाल के देते. उन्होंने कहा है कि 16.75 का आस्किंग रन रेट है. दिस इज द हेल्दी. एक मैंडेटरी पावर प्ले का जो ओवर है
वो दोनों टीमों के लिए, स्पेशली कुडूस के लिए करो मरो का ओवर है, क्योंकि आपको अगर इस मैच को जीतना है तो वहीं से ताबड़तोड़ शुरुआत करना होगी। विष्णु पाटिल, प्रेम पाटिल, अजय पाटिल, पाटिल परिवार का ये बिग शो आप देख रहे हैं। सबसे बड़ी बात है कि पिछले 12-13 साल से अगर 2 साल निकाल दे तो ये शो लगातार, भले से कभी 2 दिन, कभी 4 दिन और कभी पूरा, जरूर मेरे को मौका मिला है। अयूब शेख गेंदबाजी की कमान अपने हाथ में लेते हुए, क्योंकि उनको पता है कि मैंडेटरी पावर प्ले में अगर मैच को सरकाने की कोशिश की तो सरक ही जाएगा। बहरहाल बने रहिए हमारे साथ, डोंट गो अवे। जीटीसी लाइव में लेट दिनकर सेठ स्मूर्ति एंड लेट आत्माराम अप्पा स्मूर्ति चषक में गेंदबाजी के लिए अयूब शेख, अरशद हुंडो, अरशद हुंडो। देखिए, हुंडो ने ओपन क्रिकेट में भी इसी तरह बल्लेबाजी की है। आरके ट्रॉफी जब होती थी तो हुंडो के खेल को देखने के लिए भिवंडी के प्लेयर्स आते थे। ये अच्छा बैटल है, क्लास बॉलर एंड क्लास बैट्समैन, ये बैटल सबसे रंगीला रहेगा। अयूब शेख, राइट आर्म ओवर द विकेट, बहुत ही खूबसूरत ड्राइव, इनसाइड आउट। क्या फील्डिंग की है वहां पर, 2 रन बचाते हुए अपने टीम के लिए। 2 से खाता खोला अरशद हुंडो ने, 2 से खाता खोला यहां पर वर्द 11 कुडूस का। बहुत शांत स्वभाव के हमारे ऑफिशियल स्कोरर नैनेश्वर मुकादम। फ्लिक कर दिया, पैरों के सामने आउटफील्ड में खिलाड़ी मौजूद है। 1 रन, 3 पे पहुंचा स्कोर। जगह नहीं दे रहे हैं अयूब शेख, विकेटों में गेंदों को रख रहे हैं। 3 रन बिना किसी विकेट के सामना कर रहे हैं अब बैट्समैन विशाल, और विशाल को विशाली शॉट्स लगाने होंगे। धूप खिली हुई, ड्राइव किया बहुत ही खूबसूरत अंदाज से, कवर बाउंड्री के बाहर, 4 रन। स्ट्रोक, जाजिबुल नजर शॉट, कवर बाउंड्री के बाहर जाती हुई, 4 रन। विशाल ने चौके से खाता खोला, कुल स्कोर 7 रन, 7। अयूब शेख इस मर्तबा स्विंग किया, पीछे खिलाड़ी विशाल जाल में फंसे, पहला झटका। ऐसा होता है कि बड़े लक्ष्य का पीछा करते करते टीमें या तो अधिकांश बार बिखर जाती है और कभी कभी निखर जाती है। यहाँ पे कमाल की बॉलिंग कर रहे हैं अयूब शेख, कासार वरोली, रंजीत स्पोर्ट्स कासार वरोली, विकेट कीपर मोहम्मद वडेकर है, फील्ड में एडजस्टमेंट कर रहे, मैंडेटरी पावर प्ले चल रहा है। अभी भी पिछड़ती हुई बारी कुडूस की, लेकिन जब तक वहां पर अरशद हुंडो रहेंगे मैच के बारे में कुछ नहीं कहा जा सकता। अयूब शेख, अच्छा ड्राइव आगे रखा था,
बॉलिंग बहुत अच्छी हो रही है, थोड़ा फंबल किया वहां पर, अब जाकर रॉन्ग एंड थ्रो 2 रन पूरे। इन 2 रन से स्कोर आगे सरकता हुआ 9 रनों पे पहुंचा है। अभी भी आस्किंग रन रेट से बहुत पीछे है, और इस तरह के जो ओमकार लक्ष्य रहते हैं वहां पे आपको ताबड़तोड़ बल्लेबाजी करना होती है, हर ओवर में 1 से 2 सिक्सर। अगला मैच देखना ना भूलिए, भिवंडी के रिकी पंटिंग बनाम ओपन के बहुत मशहूर ऑलराउंडर विश्वनाथ जाधव, दानियू बनाम कामतकर। ऑफ स्टंप के बाहर कोई स्ट्रोक ऑफर्ड नहीं किया, लाइंस बिलोंग्स टू अंपायर, कहां जाता है डॉट गेंद। देखिए इस तरह के इक्वेशन में मार दिया जाए या छोड़ दिया जाए, ये तो नहीं होना चाहिए, बल्ला तो चलाना चाहिए था। क्या टेली का आसार है, एक्सलेंट, बढ़िया निर्णय अंपायर का, बहुत अच्छा निर्णय अंपायर का, एक्सलेंट अंपायरिंग। जीटीसी भी टेनिस क्रिकेट पे इस तरह छाई हुई है मानो जिस तरह आजकल बादल छाते हैं। 1 ओवर की समाप्ति, रन बने हैं 9, 3 ओवर बचे और कितने रन चाहिए 58, एक ही चारा, हिट आउट गेट आउट, 19 के ऊपर का आस्किंग रन रेट। गेंदबाजी के लिए भावेश आए हैं, क्या बल्लेबाजी हुई थी, 31 रन बनाए थे आकाश ने और सुशांत ने ताबड़तोड़ 22। समय में कोऑपरेट करें प्लीज। आज भादवड़ को भी हम एक्शन में देखेंगे। गेंदबाजी के लिए भावेश, सामना करेंगे बैट्समैन फैजान मेमन। खींच के मारा है, चाबुक है, 6 रन, छोटी गेंद बड़ी नसीहत। छोटी गेंद थी, बहुत जल्दी गेंद को पढ़ लिया था उन्होंने। ये देखिए फ्रंट फुट पुल, इस तरह के शॉट इतने आसान भी नहीं रहते हैं। फैजान सिक्सर से अरशद उंडो 9 पे बल्लेबाजी कर रहे हैं और कुल स्कोर 15। अरशद उंडो दीवार है, ये तो कासर वरोली भी जानती है। भावेश ऑफ स्टंप के बाहर, खुला प्रेशर, वाइट, 16 पे पहुंचा स्कोर। देखिए अरशद उंडो तो ओमकार ऐसे मैच छोड़ेंगे तो नहीं, ये वो खिलाड़ी हैं जो आर पार की लड़ाई में काफी जाने जाते हैं। भावेश, ओ स्लाइस की कोशिश, वाइट, हालांकि बल्ला जरूर चला दिया था, लगा तो मटका नहीं तो झटका। 1 रन आता हुआ स्कोर में, स्कोर 17। 17 गेंदों में अब पूरे 50, क्या बात है। ओहो स्विच इट, 6 रन। अरशद हुंडो ने भी कमर कस लिए, आर या पार, या तो कासार वरोली या तो कुड़ुस। रन। हमारे डीजे में आजकल मोबाइल में ज्यादा बिजी है, शायद कह दिया होगा, वक्त निकाल कर आऊंगा, सबको टाल कर आऊंगा, तू मुझे मिस कॉल दे के हट जाना, मैं कॉल करके आऊंगा।
क्रैकिंग स्ट्रोक, बल्ले का बाहरी किनारा, 4 रन। देखिए बल्ला जोर और 27 अरशद हुंडो, ये इनका क्लास है। ये बैट्समैन के बारे में जितना कहा जाए कम है। फिटनेस भी क्या है उनकी, मजबूत काटी और मजबूत शॉट्स। 15-40 मैच बनाया है। फिर से रिवर्स खेलने की कोशिश। अब शायद वो भी भूल गए कि हफ्ते में एक ही रविवार रहता है। 14-40 अरशद हुंडो जब तक रहेंगे, अयूब शेख को भी पता है कि खतरा मंडलाता रहेगा। राइट आर्म ओवर द विकेट आते हुए उड़ाया है, गेंद मैदान के अंदर है, अरशद हुंडो आउट। एक और विकेट गिरता हुआ, लेकिन आउट होने से पहले अच्छी बल्लेबाजी की। 19 रन बनाए और यहां पर अब स्कोर मुकादम बता रहे हैं कि 27 है। 13 में 40 चाहिए, 13 गेंदे 40 रन। अब जो बल्लेबाज आएंगे वो सांस नहीं ले सकते, दम नहीं ले सकते। ये हो सकता है कि गेंदबाजी का दम निकाल दे। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए सौरभ, जबकि सामना करने जा रहे हैं फैजान मेमन। 2 पे बल्लेबाजी कर रहे हैं। इस पे तो बड़ा शॉट जरूरी हो गया है। इसे लगा डाला तो मानो मैच को बना डाला। इंतजार कीजिए, विश्वनाथ जादव, अमोल पाटिल, रिकी पॉइंटिंग ऑफ भिवंडी मोती, जॉली कामतकर, छिंजारू टीम वर्सेस धानियों। स्लाइस करने की कोशिश, बहुत बढ़िया गेंद, बीट किया ऑफ स्टंप के बाहर। अब 2 ओवर एक ही रास्ता, हिट आउट और गेट आउट। 12 गेंदे 40 रन। नए गेंदबाज सागर आए हैं। अब 2 ओवर और 40 रन। ऐसा नहीं कि नामुमकिन हो, लेकिन मुश्किल जरूर है। चीजें जब मुश्किल होती है तो उसको पाने का मजा भी अलग होता है। हाफुज आम अगर मार्केट में ना मिले तो ही उसका भाव बढ़ता है। बाजीगर उसे ही कहते हैं जो खींच के लाए। फुल टॉस गेंद, मिस टाइम स्ट्रोक, शकर की गोली दी बैट्समैन को, बैट्समैन आउट।
नए बैट्समैन बल्लेबाजी को आए हैं इस वक्त महेश। 11:40 का इक्वेशन है। फैजान पे नजरें अभी भी टिकी हुई। फुल टॉस गेंद, ये भी कुछ नहीं कर पाए। हालांकि कैच तो नहीं हुआ है और देखना है कि फैजान, रिव्यू मांगा है फैजान ने बीमर के लिए। बेस्ट हाइट बीमर के लिए रिव्यू मांगा है हमारे तीसरे अंपायर मुन्ना पठान। मुन्ना पठान भी दोस्तों आरसी पाटिल फाउंडेशन 2003, 4, 5 में क्या गजब की बल्लेबाजी की थी और 46 रनों की एक बहुत बढ़िया पारी खेली थी उन्होंने। फेयर डिलीवरी। उनतीस रन। देखिए 2 फुल टॉस गेंदें थी, दोनों का फायदा नहीं उठाया। गेंदबाज भी कह रहा है खाओ लेकिन खाने के लिए तैयार नहीं। प्रेशर अरशद के आउट होने के बाद। ओ बहुत बढ़िया गेंद, चाइनीज कट लगा था, वाइड यॉर्कर थी, कोई रन नहीं। नौ गेंदे 38 रन, बहुत बाहर कर बैठे हैं वाइड। 9 गेंदे 37 रन। गणेश मुकादम खारबाव ने अरशद हुंडो को ऑल द बेस्ट कहा था, लेकिन ऑल इज वेल नहीं है। आजम पटेल ने क्रूज टीम को ऑल द बेस्ट कहा था। हेलीकॉप्टर स्ट्रोक, गली में पकड़े गए, आउट हो गए बैट्समैन। इसीलिए दोस्तों मैं कहता हूं कि गली क्रिकेट की हो या महबूब की, इसके चक्कर अच्छे नहीं होते, पकड़े जाने का डर रहता है। यहां पकड़े गए बैट्समैन फैजान मेमन। केवलाट गुरसई ने भी क्रूज टीम को ऑल द बेस्ट कहा है, लेकिन अब क्रूज टीम का सपना धीरे धीरे अब बिखरने जा रहा है। कितनी गेंदें कितने रन? 8:37। सभी गेंदों को बाहर मारना होगा। ओहो फ्लिक, ओहो ये उड़ाया, 6 रन। क्या शॉट है। सात गेंदे 31 रन, जीवंत रखा है मैच को। अकीब पटेल ने निजामपुरा से दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। सात 31। अभी भी साजिद ने शॉट खेला, मानो थोड़ी देर के लिए ऐसा लगाओ कि इस शॉट को स्टीव स्मिथ खेल रहे हो, ऑस्ट्रेलिया के कैप्टन। जीटीसी जबरदस्त टेलीकास्ट अब तक पहुंचाती हुई बिग बॉस। ये देखिए छेड़खानी की उससे, वाइड गेंद पे बल्ला चला दिया।
लालच सिर्फ बुरी बला नहीं बल्कि खूबसूरत बला है। एक बार गले लग गई तो गला ही दबा देती है। छह गेंदे 31 रन। क्या कुडूस की टीम में कोई अरशद हुंडो छुपा हुआ है अभी भी? उनके आउट होने के बाद कहा नहीं जा सकता है। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। अगले टॉस के लिए धानियों के कैप्टन और जॉली कामतगर के कैप्टन तुरंत ही टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। टॉस करेंगे सूरज शिलके, सुनील शिलके, एसएस सुपर और स्पेशल कमेंटेटर है मुरबार के। आखिरी ओवर लेकर आए सुयश। सामना करेंगे बाएं हाथ के बैट्समैन महेश। लग रहा था कि अरशद हुंडो का साथ बाकी खिलाड़ी देंगे। इस मर्तबा मोड़ दिया है बहुत ही खूबसूरती के साथ। फाइन लेग बाउंड्री के बाहर 4 रन। 5 गेंदे 27 रन। मैच में अभी भी जान बाकी है। जॉली स्पोर्ट कामतकर और धानियों स्पोर्ट्स विश्वनाथ जादव। देखना है किसके लिए सरदर्द बनते हैं। कमाल के ऑलराउंडर हैं, लेकिन जॉली के पास 6 ऐसे खिलाड़ी हैं जो मैच विनर है, गेम चेंजर है। आगे रखा था, बल्ले की जड़ से खेला, उठा के मारना चाहते थे लेकिन उठाने नहीं दिया गेंदबाज ने। दूसरे के लिए जा रहे हैं और आउट। चार गेंदे 26 रन। मानो बैट्समैन के हाथ में पुरानी 1000 की नोट दी गई हो। समय में कोऑपरेट करें प्लीज। नए बैट्समैन बल्लेबाजी को जा रहे हैं। कैस पटेल। कैस पटेल is the new batsman. उछाल दिया गेंद को वाइड अप मिड विकेट। 6 रन। कमाल का कनेक्ट किया लेकिन बड़ी देर की मेहरबान आते आते। हालांकि मैच निकल चुका है लेकिन हो सकता है कोई अनहोनी मैच को लाए, क्योंकि 3 गेंदे और जीतने के लिए 20 रन। लेकिन कमाल का कनेक्ट किया था। पावर बैक स्ट्रोक। गेंद बल्ले से निकली, उस पर छाप थी, मोहर थी 6 रनों की। गेंदबाजी के लिए तैयार होते हुए फिर अच्छी वापसी, वाइड यॉर्कर खोद के निकाला, 1 रन। वाकई में अरशद हुंडो अगर थोड़ा रहते तो मैच अलग रहता, लेकिन क्रिकेट में अगर और मगर को कोई जगह नहीं। जर अनि तर, इस चीज के लिए कोई जगह नहीं है। 2 गेंदे 19 रन। ओ बढ़िया गेंद, पीछे जाके हेलीकॉप्टर खेलना चाहते थे। MS धोनी जब से क्रिकेट में आए, हालांकि उससे पहले ये शॉट खेले गए थे बहुत कम, लेकिन कमेंटेटर ने वो नाम नहीं दिया था। धोनी आए, उन्होंने तो उड़ाना चालू किया और कितने गेंदबाज उनके सामने उड़ भी गए।
अच्छी गेंद, गति परिवर्तन, मैच को जीत लिया है कासार वडोली ने। रंजीत स्पोर्ट्स, कॉन्ग्रेचुलेशन